आम्ही कशी आणखी गेलं चल तर या सामन्याची महांतिम सामन्याची नाणेफेक होते. सन्माननीय अरुणजी काका रावराणे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने पुढे यायचं आहे, पर मंडळाच्या खेळाडूंनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे असं मी मंडळाकडून विनंती करतो. धन्यवाद आपला प्रतिसाद. आणि मला वाटतं नाणेफेकीचा कौल हा कोकिसरे बॉईज या संघाच्या बाजूने जातोय. होणारा सामना महांतिम सामना कोकिसरे बॉईज विरुद्ध राघव आखवणे. आमच्या स्पर्धेचे सर्व आमचे मित्र किशोर दादा मधुकर रावराणे, उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामस्थ, आरपीआय तालुका अध्यक्ष, सदस्य प्रमोद काका रावराणे, विठ्ठल काका रावराणे, अमित दादा, तसेच या सामन्यासाठी वाडीतील ग्रामस्थ व मान्यवर या स्पर्धेसाठी व अंतिम मुकाबल्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मंडळाकडून आपले हार्दिक मनपूर्वक आभार. तसेच अतुल जंगम कुठे असतील त्याने पवली यांशी संपर्क साधायचा आहे. तर या सामन्यासाठी त्यांचं म्हणून काम करतील ते प्रथमेश जंगम व संचित जंगम. तसेच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आम्हाला जो सहकार्य दिलात त्याबद्दल आपले शतशः ऋणी असू. तसेच या सामन्यासाठी आपण व्यासपीठावर येऊन त्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर हा सामना 5 षटकांचा राहील असं मी दोन्ही संघांना कळवतो. सुस्वागतम, वेलकम. मी मराठी समालोचक स्वप्नील देवी तुम्हा तमाम क्रीडा रसिकांचं या मेगा फायनल मध्ये स्वागत करतोय. महाअंतिम मुकाबला, मेगा फायनल ऑफ दिस इव्हेंट रंगते. एका बाजूला कोकिसरे बॉईज जे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारते, तर दुसरीकडे दुसरा संघ म्हणजेच राघोबा आखवणे संघ. या दोन संघांदरम्यान होणारी ही मेगा फायनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचं अभिवादन करून महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे 5 ओव्हर आहेत
आणि पहिली ओव्हर ही कंपल्सरी पॉवर प्ले, त्यानंतर 2 ते 4 ओव्हरच्या दरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या जगताचं आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदून या मेगा फायनलला होते सुरुवात. पहिला चेंडू जातोय निर्धाव. बॉलर नेम यावेळेस मात्र हलकेच एकेरी धाव खर्च केली जाते. सांघिक धाव संख्या 1 धावेवर. जाऊयात मॅचकडे. लेग कटर पद्धतीची गोलंदाजी करतोय. लेग स्टिकच्या बाहेर राहतो इंद्रजीत, त्यामुळेच थोडासा चेंडू खेळणं अवघड जातंय. थोडासा सोपा गोलंदाज आहे त्या मानाने, परंतु अवघड करून घेतोय स्वतः इंद्रजीत. या वेळेला देखील निर्धाव चेंडू, फक्त वल्लव रे नाकवा वल्लव. मोठ्या मोठ्या गोष्टी तेवढ्या केल्या जात आहेत. बडी बडी बाते और वडापाव खाते, लाखाची गोष्टी आणि चुरमुर. असेल का? प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न यशस्वी होतोय. 3 धावांची लहर उठते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. 4 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस देखील मोठा फटका, बडा आघात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. कणकणीत षटकार. रावराणे यांचं आगमन होत आहे. त्यांचं मंडळातर्फे खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे मधुकरजी रावराणे देखील येतात, त्यांचं देखील स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. राघोबा आखवणे विरुद्ध कोकिसरे बॉईज. प्रथम क्षेत्ररक्षण निगाडलंय ते कोकिसरे बॉईज संघाने आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन टिपलाय तो 10 धावा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, त्याच्या जर्सीचा क्रमांक 10 तोच आपल्याला पाहायला भेटतोय स्कोर बोर्डवर. बॉलर नेम प्लीज. ओंकार. ओके, गोलंदाज ओंकार. मेगा फायनल. इंद्रजीत समई ऑन स्ट्राइक. इंद्रजीत आतापर्यंत संघर्ष करतोय. यावेळेस संघर्षामधून काढणारा फटका रनआउटच्या स्वरूपात गडी होईल गारद. सलगचे 5 षटकार किंवा 5 चौकार जो मारेल त्यांना रावराणे कुटुंबियांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या मेगा फायनलच्या दरम्यान येत आहे. शैलेश तो एका षटकारानिशी आतापर्यंत खेळतोय, तो या चेंडूवर काय करेल पाहावं लागेल. शैलेश या वेळेला मात्र फटका सजलाय. फटका बराच कालावधी हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि चेंडू जाईल. शैलेश
या वेळेला मात्र फटका सजलाय, फटका बराच कालावधी हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्रात, सीमारेषे बाहेर. डायरेक्ट चंद्रार आलाय षटकार, बॅटर ठरतोय सुपरस्टार, बॉलर मात्र गपकार. येस, थँक्यू डीजे. लगातारच्या 2 षटकारासाठी विलास जंगम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजेच हा षटकार 200 रुपये मिळवून देणारा ठरू शकतो. आणि तो षटकार मारण्याच्या नादात चेंडू हवेत उडतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. मित्रा, कॅच ड्रॉप झाले की मॅच ड्रॉप झाले हा येणारा काळच सांगू शकेल. कारण का शैलेश आतापर्यंत 2 षटकारांशी वादळी खेळी करताना दिसतोय. जर शैलेश मात्र मैदानात टिकला तर स्कोरबोर्ड 50च्या पार निश्चित जाईल. तर त्याच्या जागी आता दुसरा क्षेत्ररक्षक, माफ करा, दुसरा फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला येतोय संतोष, हा देखील एक घणाघाती फलंदाज. ओहो हो, या वेळेस मात्र थोडासा चकवा देणारा चेंडू संतोषला चकवा देतोय. अर्थातच निर्धाव चेंडूचे होते सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 17. या IPL लिलावातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत, त्याच्या जर्सीचा क्रमांक 17, 17. या वेळेस मात्र पहिला चेंडू उडालेला, पहिलाच झेल. जगदीश ऑन फायर, पहिल्या चेंडूवर पालीला जावं लागेल. बॅक टू पावलियन. येस डीजे, तुम्हाला असेल संधी. तंटामुक्ती अध्यक्ष रावराणी साहेब यांचं आगमन होत आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हा ही नम्र विनंती. हॅलो, गणेश जंगम कृपया कॉम्बॉक्सशी संपर्क करा. सुमेश जंगम. जाऊयात मॅच कडे. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक चांगला विकेट आलाय. नॉन स्ट्राईक, एक चांगला विकेट आलाय. नॉन स्ट्राईक. जाऊयात मॅच कडे. नॉन स्ट्राईक एंडला प्रजेश रावळे, स्ट्रायकिंग एंडला विकास कदम गोलंदाजी मार्कवर आहे. एका सफलतेसह गोलंदाजी टाकत असलेला गोलंदाज जगदीश उर्फ जग्गू. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, चांगल्या टप्प्यावरचा चेंडू आहे. सलगचे 2 चेंडू टाकतोय निर्धाव, मॅच मध्ये आणतोय जान, फुंकतोय मॅच मध्ये या ट्विस्ट. येस, निश्चित जाऊयात मॅच कडे. मॅच एका रंगहर्षक स्थितीत. हा चेंडू देखील निर्धाव जातोय, परंतु विकेट किपरला देखील बीट केलं जात आहे. अर्थातच या चेंडूवरची 1 धाव, त्या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे यावेळेस ब्लॉक होल मधील चेंडू अक्षरशः 4 खानो चित केलं होतं. विकास कदम सारख्या आक्रमक बॅटरला देखील घुटणे टेकायला लावलेत असा चेंडू यावेळेस क्रॅकिंग यॉर्कर जग्गू याच्या ओव्हर मधील. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. रनआउटची संधी, विकासची संधी, रनआउट. विकास सारख्या बॅटरला रनआउट करण्याची संधी गमावणं म्हणजे त्या मॅचला थोडंसं धोक्यात आणणं. जर हा या चेंडूवर रनआउट स्वरूपात विकास बाद झाला असता तर मात्र निश्चितच एक 60% सामना राघोबा कवडी संघाकडे झुकला असता, परंतु रनआउट झाला नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडूची झाली सांगता.
5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. यावेळेस मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू नवनाथ गुरव यांच्याकडून चूक केली जाते. अर्थातच डी स्वरूपात 1 धाव खर्च होते आणि या स्क्वेअरच्या स्वरूपात 1 धाव, अशा टोटल 2 धावा. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. शेवटचा चेंडू एक चांगल्या प्रकारचं टाकणं गरजेचं आहे. जर ही ओव्हर चांगली करायची असेल कंप्लीट, तर हा शेवटचा चेंडू चांगलं टाकणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे. क्षेत्ररक्षण या चेंडूवर देखील होईल का चांगलं. एकदा पूर्ण डान्सिंग आउटफील्ड रोलिंग रोलिंग रोलिंग. दुसऱ्या धावेची संधी, दुसरी धाव देखील केली आहे पूर्ण. अर्थातच या 2 धावांनी एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 6 धावा. 5 विकेट शैलेश कडून आली आहे. न्यू बॅटर जातोय शेखर सुतार, स्टार ऑफ वैभववाडी तालुका. काय करतोय पाहावं लागेल शेखर. यावेळेस काय घडेल. यावेळेस मात्र टायमिंग कडक आहे. शॉट सीमा रेषेच्या बाहेर बोनस आपलसला जातोय. डीजे डायरेक्ट करणार, बॅटर करतोय सुपरस्टार, बॉलर मात्र गमगार. सन्माननीय मंगेश राणे यांनी कृपया व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती. जाऊयात मॅच कडे. शेखर आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आणतोय. सांघिक धावसंख्या 23 रन्स. शेखरची प्राइज विकेट शैलेशला घ्यावीच लागेल. गोवा SBI चे मॅनेजर गौरव रावराणे यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. बॉल बॅक पद्धतीचा ड्राईव्ह, रनआउटची संधी नसेल. 1 धाव निश्चित. या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजे अर्थातच 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सन्माननीय मंदार रावराणे, निशिकांत रावराणे यांचं आगमन होतं. मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा, 12 धावांची सरासरी आतापर्यंतची. एक टाईट ओव्हर या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. ती दागोबा आखवणे संघाला. किंबहुना शेखर सुतारची प्राइज विकेट घेणं या ओव्हर मध्ये, या पुढच्या काही चेंडूंमध्ये नितांत गरजेचं. आणि त्याच इराद्याने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. बॉलर नेम सिद्धेश. शेखर महाअंतर. यावेळेस व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र व्यवस्थित काढलाय. हिटची संधी हुकली आहे. आता पाहावं लागेल पुढच्या चेंडूवर काय करतोय शेखर सुतार. त्या चेंडूवर काय घडतंय पाहावं लागेल. सिद्धेश एक क्रॅकिंग चेंडू टाकेल का. यावेळेस मात्र टायमिंग सही आहे का फसलंय. टायमिंग बहुधा सही आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रात. सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. यस डीजे.
सांघिक धावसंख्या 32 धावा. सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची संधी, परंतु संधी दवडली जाते. ब्रजेश रावळे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने दिसते. धावसंख्या 33 धावा. अर्थातच 11 धावांची गरज अजूनही विजयासाठी, ते म्हणजे कोकिसरे बॉईज संघाला. कोण ठरेल या मॅचचा मानकरी, कोण ठरेल या टुर्नामेंटचा मानकरी. आपण पाहतोय जंगम 11 स्पोर्ट्स क्लब आयोजित आणि विठू महाकाली एंटरप्राइजेस पुरस्कृत भव्य ओव्हरआर्म क्रिकेट बॉल स्पर्धा. या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला मेगा. या वेळेस मात्र फटका चांगला आहे. अरे दूर येतो तिकडे लावा. पंच आताचा निर्णय कळवायचा आहे. आताच्या चेंडूवरचा पंच, आताच्या चेंडूवरचा निर्णय. 2 धावा. विजयासाठी अजूनही मला वाटतं 9 धावांची गरज. 9 रन्स टू रिक्वायर्ड. यावेळेस मात्र वरती चेंडू, बिगिट बाडा धमाका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. राघोबा कवणे संघ या वेळेला मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि महाअंतिम विजेता ठरतोय तो कोकिसरे बॉईज संघ. एक जोरदार टाळा कोकिसरे बॉईज संघासाठी. त्याचप्रमाणे द्वितीय संघाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे राघोबा आठवले संघ. तर तृतीय क्रमांक संघांचं खूप खूप अभिनंदन. संतोष बोडेकर हिचा गौरव प्रमोद रावराणे मंदार रावराणे करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. सन्माननीय प्रमोदजी रावराणे करतील अशी विनंती करतो. त्यानंतर 10वी उत्तीर्ण प्राची बाळकृष्ण बोडेकर हिचा गौरव केदार रावराणे करतील अशी मंडळाकडून विनंती करतो. त्यानंतर अक्षता शिवाजी बोडेकर 12वी उत्तीर्ण किशोर मधुकर रावराणे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करून सन्मान चिन्ह द्यायचंय. सन्मानित करायचंय. तसेच आता थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा संपन्न होईल. कोणीतरी ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. तरी हे चषक सन्माननीय अरुणजी रावराणे यांना विनंती करतो
की त्यांना चषक देऊन सन्मानित करून घ्यायचंय. त्याला चषक देतील सन्माननीय प्रमोदजी रावराणे, हे त्यांना चषक देतील अशी मी त्यांना विनंती करतो. विनंती करतो की दीक्षा रावराणे यांनी चषक देऊन त्यांना सन्मानित करून घ्यायचं. हा मालिकावीर चषकाचा मानकरी ठरतोय, तरी विठ्ठल काका रावराणे यांना विनंती करतो की त्यांना चषक देऊन सन्मानित करून घ्यायचंय. चषक देऊन व ₹1 5,000 देऊन कॉमन व्हिडिओ येणार आहे. एक एक फोटो नको घेतलो कॉमन येईल ना भाई, व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ पाठवणार फटाफट घे फटाफट चला हे फटाफट कृपया मंडळ. तसेच सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलात तर आपलं चषक स्वीकारायचं आहे. आमच्या मंडळाकडे तसेच विठू महाकाली एंटरप्राइजेस यांच्याकडून आपलं मनपूर्वक अभिनंदन. आम्हाला सहकार्य दिलात, असं सहकार्य पुढील स्पर्धेसाठी असू द्या अशी मंडळाकडून विनंती करतो. धन्यवाद प्रमोदजी रावराणे. तसेच या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ राघोबा आखवणे संघ. तरी या संघनायक व खेळाडू यांनी आपले चषक व मेडल घ्यायचे आहेत. तरी मी सन्माननीय विठ्ठलजी रावराणे यांना विनंती करतो की त्यांना मेडल देऊन व चषक देऊन सन्मानित करून घ्यायचंय. तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण चषक व ₹15 15,000 घेऊन घ्यायचं आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होतो कोकिसराबाई संघ। या संघाचा हार्दिक अभिनंदन। तर या संघासाठी मेडल देण्यासाठी सन्मानित करतो की गावचे सरपंच सन्माननीय दीपक चव्हाण यांनी त्यांना मेडल देऊन सन्मानित करायचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मिस्टर 360 गणला जाणारा फलंदाज विकास कदम तसेच मी विनंती करतो की या स्पर्धेचं महाअंतिम विजेता संघ कोकिसराबाई हा संघ ठरतोय, तरी त्या संघाला चषक व रोख रुपये 25,000 देण्यासाठी मी सन्मानित करतो। या स्पर्धेचे सर्व किशोरदादा मधुकर रावराणे व सहकुटुंब यांना मी विनंती करतो की त्यांना चषक व रोख रुपये 25,000 रुपये देऊन सन्मानित करायचे मंडळाकडून